व्यवसाय 27. टॉपिकचं नाव आहे नाणी आणि नोटा. रुपये पैसे परस्पर रूपांतर. प्रश्न पहिला. शेखर रावांनी 80 रुपयास एक बॅट याप्रमाणे 15 बॅट विकत घेऊन त्या सर्व 96 रुपयास एक याप्रमाणे विकल्यास त्या विक्रीतून शेखर रावांना किती रुपये जास्त मिळतील? मित्रांनो, 80 रुपयाला एक बॅट याप्रमाणे 15 बॅट विकत घेतल्यात. म्हणजे ह्या 15 बॅटची किंमत झाली किती? 15,00 आणि 15 8 120. म्हणजे 1200 रुपयांच्या बॅट विकत घेतल्या आणि एक बॅट विकली 96 रुपयाला. 96 रुपयाला बॅट विकली. बॅट आहेत 15. मग 15 सख 15 पाचे 75, 15 सख 90 हातचे आले 9, 15 9 135. 135 आणि 5 40, 40 आणि 4 44. म्हणजे 144. म्हणजे घेतल्या 1200 रुपयाला आणि विकल्या 1440 रुपयाला. म्हणजे या ठिकाणी किती रुपये जास्त मिळतील किंवा किती नफा होईल? 1440 वजा 1200. 0 4 4तनं 2 गेले 2. या ठिकाणी 0 म्हणजे 240 रुपये जास्त मिळतील. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 240 रुपये. प्रश्न दुसरा. 2805 रुपयांना विकत घेतलेली सायकल रामरावने 2430 रुपयांना विकली असता रामरावांना किती रुपये कमी मिळतील? सायकल घेतली होती 2805 रुपयांना आणि ती विकली आहे 2430 रुपयांना. मित्रांनो, या ठिकाणी जास्त किमतीला विकत घेतली आणि कमी किमतीला विकली म्हणजे आपल्याला या ठिकाणी तोटा होणार आहे. 5तनं 0 गेला, 5 5 राहिले. 0तनं 3 जाऊ शकत नाही. 8कडनं हातचा घेतला, 8च्या जागी 7 झाले. या ठिकाणी 10 10तनं 3 गेले, 7 7तनं 4 गेले 3 आणि 2तनं 2 गेले 0. म्हणजे उत्तर आलं 375 रुपये कमी मिळतील. म्हणजेच दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 375 रुपये. प्रश्न तिसरा. दौलतने घेतलेल्या किमतीच्या 450 रुपये जास्त घेऊन रेडिओ 1125 रुपयांना तात्यारावांना विकला. तर दौलतरावांनी तो रेडिओ किती रुपयांना विकत घेतला? तर मित्रांनो, रेडिओ विकलेला आहे 1125 रुपयांना आणि हा रेडिओ विकताना 450 रुपये जास्त घेतलेले आहे. म्हणजे तो रेडिओ किती रुपयांना विकत घेतला असेल? तर या ठिकाणी आपल्याला करावी लागेल वजाबाकी. 1125 वजा 450. 5तनं 0 गेला 5, 2तनं 5 जाऊ शकत नाही. एकाकडनं हातचा घेतला, एकाचा जागी 0. या ठिकाणी झाले 12. 12तनं 5 गेले, खाली राहिले 7. आता 0तनं 4 जाऊ शकत नाही. पुन्हा एकाकडनं हातचा, या ठिकाणी 10. 10तनं 4 गेले 6 आणि 0 म्हणजे 675 रुपयांना विकत घेतला असेल. म्हणजेच तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 675 रुपये. प्रश्न चौथा. 25 पैशांची 46, 50 पैशांची 31 व 1 रुपयांची 31 नाणी घेऊन त्याऐवजी 2 रुपयांची नाणी घेतली तर ती किती येतील? मित्रांनो, 25 पैशाची 46 नाणी म्हणजे 25 पैसे गुणिले 25 पैशाची 46 नाणी. त्यानंतर 50 पैशांची 31 नाणी, 50 गुणिले 31 आणि त्यानंतर 1 रुपयाची 31 नाणी म्हणजे 1 रुपया गुणिले 31 नाणी. तर आता आपल्याला या ठिकाणी पैशांमध्ये याचं रूपांतर करायचं आहे आणि हे सगळे पैसे एकत्र केल्यानंतर या पैशांच्या बदल्यात 2 रुपयांची किती नाणी येतील ते आपल्याला शोधायचे. आता 25 पैशाची 46 नाणी म्हणजे किती रुपये किंवा किती पैसे होतात? तर या ठिकाणी आपल्याला गुणाकार करावा लागेल. 25 गुणिले 46 म्हणजे 5 सख 30 हातचे आले 3, 6 पंचे 30, 6 दुने 12, 13 14 15. त्यानंतर दशकाचा 0, 4 पंचे 20 हातचे आले 2, 4 दुने 8 आणि 2 10. यांची बेरीज केली तर 0 5 1 आणि 1 म्हणजे उत्तर आले 1150. मित्रांनो, हे पैसे आहे. आता एक गोष्ट आपल्याला माहिती असेल, 1 रुपयाबरोबर 100 पैसे, मग 2 रुपयाबरोबर 200 पैसे, मग या ठिकाणी 10 रुपयाबरोबर 1000 पैसे, 11 रुपयाबरोबर 1100 पैसे. म्हणजे या ठिकाणी
1150 हे पैसे झाले. म्हणजे काय झालं तर 11 रुपये 1150 पैसे म्हणजे 11 रुपये आणि 50 पैसे. बरोबर. त्यानंतर 50 पैशांची 31 नाणी म्हणजे आता पुन्हा 50 गुणिले 31 या ठिकाणी 31 शून्य शून्य आणि 31 पंचे 3 पाचे 15 155 म्हणजे 1550 पैसे. 1550 हे झाले पैसे. मग आता हे पैसे म्हणजे किती? तर 1 पैसा 100 पैसे म्हणजे 1 रुपया. मग 15 रुपये म्हणजे 1500 पैसे. मग आता 1550 पैसे म्हणजे 15 रुपये आणि 50 पैसे. बघा 1 गुणिले 31 आता 1 रुपयाची 31 नाणी म्हणजे किती रुपये झाले? तर हे झाले 31 रुपये. बरोबर 31 रुपये. सर्वांची जर आपण बेरीज केली तर हे 50 पैसे आणि 50 पैसे झाले 100 पैसे. आणि त्यानंतर 5 आणि 1 6 आणि 1 7 आणि 3 आणि 2 5 57 रुपये. 3 आणि 2 5 57 रुपये झाले आणि हे 100 पैसे. मग हे 100 पैसे जर इकडे मिळवले तर याचा 1 रुपया तयार होईल. म्हणजे अधिक 1 रुपया झाले 58 रुपये. विद्यार्थी मित्रांनो सगळे मिळून झाले 58 रुपये. म्हणजे 25 पैशाची 46 नाणी, 50 पैशाची 31 नाणी आणि 1 रुपयाची 31 नाणी म्हणजे 58 रुपये. आणि ह्या 58 रुपयांच्या बदल्यात आपल्याला 2 रुपयांची नाणी घ्यायची. म्हणजे 58ला आपल्याला काय करावं लागेल? 2ने भाग द्यावा लागेल. बघा 58 भागिले 2 बे 2 4 बाकी उरली 1 वरून घेतले 8 बे 9 18. आपला भागाकार आला आहे 29. हे आपलं योग्य उत्तर आहे 29. म्हणजे देऊन त्याऐवजी 2 रुपयांची किती नाणी घेतली जातील? तर 2 रुपयांची 29 नाणी येतील. हे आपल्या या ठिकाणी उत्तर आहे. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 29. प्रश्न 5वा. मंगेशकडे 1 रुपये 2 रुपये 5 रुपये व 10 रुपयाच्या समान नोटा आहेत. जर त्याच्याकडे 810 रुपये असतील तर त्याच्याकडे 1 रुपये 2 रुपयाच्या एकूण किती नोटा असतील? विद्यार्थी मित्रांनो मंगेशकडं 1 रुपयाच्या 2 रुपयाच्या 5 रुपयाच्या आणि 10 रुपयाच्या समान नोटा आहेत. सर्वांची बेरीज करूया. 10 5 15 16 17 आणि 1 18. त्याच्याकडे एकूण रुपये आहेत 810. मग 810ला या ठिकाणी 18ने आपण भाग देणार. 18 1 18 18 2 36 18 3 54 18 चौक 72 18 चौक 72. मग आता 11तनं 2 गेले खाली राहिले 9 वरून घेतला 0 18 पंचे 90. विद्यार्थी मित्रांनो बाकी या ठिकाणी 0 उरली. म्हणजे आता एक गोष्ट समजून घ्या. आपलं उत्तर आलं आहे 45. म्हणजे काय? 1 रुपयाच्या 45 नोटा, 2 रुपयाच्या सुद्धा 45 नोटा, 5 रुपयाच्या 45 नोटा आणि 10 रुपयाच्या सुद्धा 45 नोटा. म्हणजेच या सगळ्या नोटांचे पैसे आपण रूपांतर केलं तर त्या ठिकाणी हे 810 रुपये होतील. पुन्हा आपण या ठिकाणी बघूयात. 1 रुपयाच्या 45 नोटा म्हणजे 45 रुपये, 2 रुपयाच्या 45 नोटा म्हणजे 90 रुपये. आता 5 रुपयाच्या 45 नोटा म्हणजे 45 गुणिले 5 5 5 25 हातचे आले 2 5 चोक 20 आणि 2 22 225. आणि 10 रुपयाच्या 45 नोटा म्हणजे 450 रुपये. या ठिकाणी बघा बरोबर उत्तर 810 येईल. 5 5 10 हातचा आला 1 4 आणि 1 5 5 आणि 9 5 5 आणि 9 14 15 16 16 5 21 हातचे आले 2 आणि 4 आणि 2 6 आणि 2 8 बरोबर 810 रुपये झाले. तर आता मित्रांनो 1 रुपयाच्या आणि 2 रुपयाच्या एकूण नोटा किती? 1 रुपयाच्या 45 2 रुपयाच्या 45 म्हणजे 45 अधिक 45 1 रुपयाच्या आणि 2 रुपयाच्या नोटा झाल्या 90. 90 हे आपलं योग्य उत्तर आहे. म्हणून 5व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न 6वा. 1085 पैसे बरोबर किती रुपये? मित्रांनो 1 रुपया बरोबर 100 पैसे. मग 10 रुपये बरोबर किती झाले? तर 10 रुपयाबरोबर 1000 पैसे झाले. आणि वर त्या ठिकाणी आहेत 85 पैसे.
म्हणजे आपलं उत्तर येईल 10 रुपये आणि 85 पैसे, म्हणजे 10.5 रुपये हे आपलं योग्य उत्तर असेल. 1085 पैसे म्हणजे 10 रुपये आणि 85 पैसे, म्हणजेच 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, 10.85 रुपये. प्रश्न 7वा. राजश्रीने 5.5 रुपयांना एक वही याप्रमाणे 9 वह्या, 3.75 रुपयांना एक पेन याप्रमाणे 5 पेन व 20 रुपयांची कंपास पेटी विकत घेतली व दुकानदाराला 100 रुपये दिले. तर दुकानदाराने राजश्रीला किती रुपये परत करावेत? मित्रांनो, राजश्रीने 5.5 रुपयांना एक वही म्हणजे 5.5, 5.5 म्हणजे 5.5 म्हणजे 5 रुपये आणि 50 पैशांना एक वही याप्रमाणे 9 वह्या. त्यानंतर 3.75 म्हणजे 3 रुपये आणि 75 पैशांना एक पेन याप्रमाणे 5 पेन आणि 20 रुपयांची कंपास पेटी म्हणजे 20 रुपयांना एक कंपास पेटी अशी एकच कंपास पेटी घेतलेली आहे. मग आता हे सगळ्यांचे पैसे झाले किती? तर यांचा आपल्याला सर्वांचा या ठिकाणी गुणाकार करावा लागेल. सुरुवातीला 5.5 गुणिले 9. आता हा पॉईंटचा गुणाकार आहे. गुणाकार सोपा आहे. पॉईंटचा विचार न करता गुणाकार करा. एका संख्येनंतर दशांश चिन्ह म्हणून जे उत्तर येईल त्याच्या एका संख्येनंतर दशांश चिन्ह द्या. 9 45 हातचे आले 4. 9 45, 45 आणि 4 49. एका संख्येनंतर दशांश चिन्ह द्या. उत्तर आलं 49.50 म्हणजे 49 रुपये आणि 50 पैसे. म्हणजे वहीचे झाले 49 रुपये आणि 50 पैसे. आता पेनाचे किती रुपये? 3.75 रुपयाला एक पेन. पुन्हा गुणाकार करावा लागेल. 3.75 गुणिले 5 पेन. 5 5 25 हातचे आले 2. 5 7 35 36 37 हातचे आले 3. 5 3 15 16 17 18. उत्तर आलं 1875. 2 संख्येनंतर 0.75 म्हणजे 2 अंकानंतर दशांश चिन्ह आहे म्हणून 2 अंकानंतर दशांश चिन्ह म्हणजे पेन झाले 18 रुपये आणि 75 पैशांचे. आणि 20 गुणिले 1 म्हणजे 20 रुपयाची आहे वही. आता हे सगळे पैसे झाले किती? तर या ठिकाणी 5, 7 आणि 5 12. हातचा आला 1. दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह तसंच द्या. 9 आणि 1 10, 10 आणि 8 18. हातचा आला 1. 4 आणि 1 5, 6 7 8. उत्तर आलं 88.25. मित्रांनो, या ठिकाणी ज्या वस्तू विकत घेतल्या त्या झाल्या 88.25 पैशाच्या. 88 रुपये आणि 25 पैसे. दुकानदाराला 100 रुपये दिलेत आणि वस्तू घेतल्यात 88 रुपये आणि 25 पैशांच्या. तर दुकानदार परत किती पैसे करेल? तर वजाबाकी करणार. या ठिकाणी होतील 10, त्यानंतर 9 9 9 आणि या ठिकाणी 0. 10तनं 5 गेले 5, 9तनं 2 गेले 7. दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह. 9तनं 8 गेले 1, 9तनं 8 गेले 1. या ठिकाणी 0 म्हणजे 11 रुपये आणि 75 पैसे दुकानदार परत करेल. म्हणजेच 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, 11 रुपये 75 पैसे. प्रश्न 8वा. 335 रुपयात काही 5 रुपयांच्या, काही 10 रुपयांच्या व काही 20 रुपयांच्या नोटा आहेत. तर त्या रकमेत 5 रुपयांच्या किती नोटा असू शकतील? मित्रांनो, पहिल्यासारखाच हा प्रश्न सोडवायचा आहे. 5 रुपयांच्या काही नोटा, 10 रुपयांच्या काही नोटा आणि 20 रुपयांच्या काही नोटा. सर्वांची बेरीज करूया. 5 5 3. बेरीज झाली 35. एकूण पैसे आहेत 335 रुपये. या ठिकाणी भागाकार करणार. 335 भागिले 35. आता 35ने जर 10चा भाग दिला तर 35 10 350 होतात. मग 35 गुणिले 9चा भाग देणार आपण. 9 5 45 हातचे आले 4. 9 1 9 9 2 18 9 3 27 27 आणि 4 31 बरोबर 315चा भाग जातो. 35 9 315. 5तनं 5 गेले 0, 3तनं 1 गेला 2 0. या ठिकाणी मित्रांनो आपलं उत्तर आलं आहे 9. म्हणजे 5 रुपयाच्या 9 नोटा असू शकतील. म्हणजेच 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, 9. प्रश्न 9वा. 38 रुपये 40 पैशास एक याप्रमाणे 65 बेल्टची किंमत किती? मित्रांनो,
₹38 आणि 40 पैशाला एक बेल्ट येतो. याप्रमाणे 65 बेल्टची किंमत किती? आपण गुणाकार करणार. आता 2 संख्येनंतर दशांश चिन्ह आहे. म्हणजे जे उत्तर येईल त्यामध्ये 2 संख्येनंतर दशांश चिन्ह आपण देणार. तर या ठिकाणी बघा आता 5ने आपण गुणणार. 5 0 0 5 चोक 20 हातचे आले 2. 5 8 40 आणि 2 42 हातचे आले 4. 5 त्रिक 15 15 आणि 4 19. त्यानंतर दशकाचा घेतला 0 6 0 0 6 चोक 24 हातचे आले 2. 6 8 48 49 50 हातचे आले 5. 6 त्रिक 18 18 आणि 5 23. या ठिकाणी होईल बेरीज 0 0 2 आणि 4 6 9 9 3 आणि 1 4 2. 2 संख्येनंतर दशांश चिन्ह द्या. आपलं उत्तर आलं 2496. बेल्टची किंमत किती झाली? 2496 रुपये झाली. या ठिकाणी हे आपलं उत्तर असेल 2496. म्हणजेच 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 2496. प्रश्न 10वा. 5 रुपयांची 30 नाणी देऊन त्या रकमेत 1 रुपया व 50 पैशांची तेवढ्याच रकमेची समान नाणी घ्यायची आहेत, तर एकूण किती नाणी मिळतील? मित्रांनो, 5 रुपयांची 30 नाणी या ठिकाणी यांचा गुणाकार केला तर 5 त्रिक 15 म्हणजे 150 रुपये झाले. आणि या 150 रुपयामध्ये आपल्याला 1 रुपयाची आणि 50 पैशाची नाणी घ्यायची आहे, तेवढ्याच रकमेची. आता 1 रुपया हा 50 पैशापेक्षा 50% थोडक्यात जास्त आहे. म्हणजे 50 पैशाच्या दुप्पट रक्कम येते 1 रुपया आणि 1 रुपयाच्या निम्पट रक्कम येते म्हणजे 50 पैसे. म्हणजे आपल्याला नाणी घेताना या ठिकाणी दोनही नाणी समान घ्यायच्यात. मग आता 1 रुपयाच्या नाण्यांची जी किंमत असेल ती 50 पैशांच्या नाण्यांच्या किमतीपेक्षा दुप्पट असेल. म्हणजे आपण असं करू शकतो, 1 रुपयांची 100 नाणी आणि 50 पैशाची सुद्धा 100च नाणी आपल्याला घ्यावी लागतील. मग 1 रुपयाची 100 नाणी म्हणजे झाले 100 रुपये आणि 50 पैशाची 100 नाणी म्हणजे 50 रुपये. सगळे मिळून पैसे झाले 150 रुपये. बरोबर झाले. पण आता आपल्याला विचारलं काय, एकूण नाणी किती मिळतील? बरोबर आहे, आपलं उत्तर बरोबर आलं. एकूण नाणी मिळतील 1 रुपयाची 100 आणि 50 पैशाची 100, 200 नाणी आपल्याला मिळतील. म्हणजे 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 200. प्रश्न 11वा. 100 रुपयाच्या नोटेचे मूल्य 20 रुपयांच्या नोटेच्या मूल्याच्या किती पट आहे? मित्रांनो, 100 रुपयाची नोट आणि त्याचं मूल्य हे 20 रुपयाच्या नोटेच्या मूल्याच्या किती पट आहे? तर आपल्याला 20ला 5ने गुणावं लागेल. म्हणजे उत्तर 100 येतं. 20 पंचे या ठिकाणी 100. म्हणजे 20 रुपयांच्या नोटेच्या मूल्याच्या किती पट आहे ते? तर 5 पट आहे. किती पट आहे? म्हणजे 5 पट. 20ला आपल्याला 5 वेळेस घ्यावं लागतं. म्हणजे या ठिकाणी 100 रुपये होतात. म्हणजे आपलं उत्तर यायला पाहिजे 5 पट. म्हणजेच 11व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 5 पट. प्रश्न 12वा. 500 रुपयांच्या नोटेचे मूल्य 50 रुपयांच्या नोटेच्या मूल्याच्या किती पट आहे? 500 रुपयाच्या नोटेचं मूल्य 50 रुपयाच्या नोटेच्या मूल्याच्या किती पट आहे? तर मित्रांनो, 50ला आपल्याला 10ने गुणावं लागेल. त्यावेळेला 500 उत्तर येईल. 50 10 500 म्हणजे किती पट? तर 50ची 10 पट. 50ची 10 पट म्हणजे 500. म्हणजेच 12व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 10 पट. प्रश्न 13. 1000 रुपयांच्या नोटेचे मूल्य 20 रुपयांच्या नोटेच्या मूल्याच्या टिंबटिंब पट असते. 1000 रुपयाच्या नोटेचं मूल्य 20 रुपयाच्या नोटेच्या मूल्याच्या किती पट? तर मित्रांनो, 20 रुपयाच्या नोटेला आपल्याला कितीने गुणावं लागेल म्हणजे आपलं उत्तर 1000 येईल? तर या ठिकाणी आपल्याला 50ने गुणावं लागेल. म्हणजे 5 दुणे 10. कारण की 50 10 500 होतात आणि 50 20 1000. म्हणजे 20 रुपयांच्या नोटेच्या मूल्याच्या किती पट आहे? तर 1000 रुपयाची नोट ही 20 रुपयाच्या नोटेच्या मूल्याच्या 50 पट आहे. 20 गुणिले 50 म्हणजे 1000.
म्हणजेच 13व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 50 पट. प्रश्न नंबर 14 ₹5,000 म्हणजे 50 रुपयांच्या किती नोटा? 5,000 रुपये म्हणजे 50 रुपयांच्या किती नोटा? मित्रांनो, आपण भागाकारसुद्धा करू शकतो किंवा गुणाकार करूनसुद्धा हे उत्तर मिळू शकतो. मित्रांनो, 50 रुपयांच्या आपण जर 100 नोटा घेतल्या तर या ठिकाणी 5,000 रुपये होतात किंवा 5,000ला आपण 50ने भाग दिला तरीसुद्धा उत्तर आपल्याला मिळेल 50 एक 50, बाकी उरली या ठिकाणी 0 आणि हे 2 शून्य आहे असेच लिहायचे. उत्तर येईल 100 म्हणजे 50 रुपयाच्या 100 नोटा म्हणजे 5,000 रुपये. 14व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 100. प्रश्न 15 6,000 रुपये रकमेत 50 रुपये व 100 रुपयांच्या नोटांची संख्या समान असल्यास 100 रुपयाच्या एकूण नोटा किती? मित्रांनो, एकूण रुपये आहेत 6,000 रुपये, 50 रुपये आणि 100 रुपयाच्या नोटांची संख्या समान आहे. 50 आणि 100ची बेरीज झाली 150. एकूण पैसे आहेत 6,000. या ठिकाणी आपण भागाकार करणार 6,000 भागिले 150. आता 150 दोणे 300, 150 त्रिक 450 आणि 150 चोक 600. आणि या ठिकाणी 10 आहे असा देऊयात आपण, म्हणजे आपलं उत्तर आलं 40. म्हणजे मित्रांनो, 50 रुपयांच्या 40 नोटा आणि 100 रुपयांच्या सुद्धा 40च नोटा म्हणजे एकूण पैसे आहेत 6,000 रुपये. आता 5 चोक 20 म्हणजे 50 रुपयाच्या 40 नोटा म्हणजे झाले 2,000 रुपये. 100 रुपयाच्या 40 नोटा म्हणजे झाले 4,000. असे मिळून एकूण पैसे झाले 6,000 रुपये. तर आपल्याला प्रश्न विचारला होता 100 रुपयाच्या एकूण नोटा किती? तर 100 रुपयाच्या एकूण नोटा 40. म्हणजे 15व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 40. मित्रांनो, या पद्धतीनं आपण नाणी आणि नोटा या टॉपिकवरील व्यवसाय बघितला. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.